सोखोबा महाराज की जय. जय हरी महाराज. सैनिक मित्र फाउंडेशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रभरातून पंढरपूरला लाखो भक्त विठ्ठल दर्शनासाठी येतात. माढामध्ये हे जे पुराणिक मंदिर आहे, या मंदिराविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगावी. एक जण आज आज या ठिकाणी जे विठ्ठल मंदिर आहे पुरातन आहे आणि या विठ्ठलाचे पुजारी श्रीयुत बापू कुंभेकर साहेब त्याला याविषयी थोडी माहिती सांगा. आपण ह्या मूर्तीचं जे आपण वर्णन पाहतो तेव्हा मूर्ती जशी आपल्याला ही समोरची पाहायला मिळते, जसं आपल्याला सावतामाळ्याच्या अभंगामध्ये वर्णन केलेली मूर्ती पाहायला मिळेल, जसं विठ्ठल स्कंद जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेली मूर्ती आपल्याला त्या माढा इथं आपल्याला पाहायला मिळेल. जेणेकरून आपण मूळ मूर्ती किंवा आद्य मूर्तीचं दर्शन आपल्याला माढा इथं घडतं. मूळ मूर्तीचं किंवा आद्य मूर्तीचं दर्शन का घडतं तर ज्यावेळेस मंदिरं उद्ध्वस्त होत होती, ज्यावेळेस हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त होत होती त्यावेळेस पंढरपूरची मूर्ती हलवण्यात आली असा इतिहास आहे. तर ते शिवाजी महाराजांचे मांडिक निंबाळकराजे यांच्या किल्ल्यामध्ये ही मूर्ती बरेच वर्ष इथं जतन करण्यात आली आणि त्यानंतरनं ही मूर्ती स्थापना इथं करून याची पूजा अर्चा करण्यात आली. तर मूळ मूर्तीच्या खुणामध्ये कोणत्या तर जसं सावतामाळ्याच्या अभंगामध्ये वर्णन केलेली मूर्ती म्हणजे गवळ्याच्या आकाराची टोपी डोक्यावरती, त्यानंतर कानातील मकराकृती कुंडलं, त्यानंतर छातीवरती मोठ्या अक्षरामध्ये मंत्र लिहिलेला, त्यानंतर वत्सलांजन खून, डाव्या साईडला उजव्या साईडला पिंपळाचं पान, त्यानंतर कमरेला 3 तोडी करतोडा, हातामध्ये काठी व हातामध्ये शंख आणि पाठीवरती घोंगडी आणि पायातून आपण जसं धोतर सवळ नेसतो त्या पद्धतीमध्ये काष्टा करून ह्या मूर्तीला धोतराने सवळ नेसता येतं. ह्या अशा वर्णनाची मूळ आद्य मूर्ती आपल्याला माढा सोडलं तर इतर ह्या ठिकाणी कुठेही महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्या वर्णनाची मूर्ती पाहायला मिळणार नाही. विठ्ठलाच्या आद्य मूर्तीचं दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत. चव्हाण साहेब, या ठिकाणची माहिती अशी आहे की रावराजे निंबाळकर हे निजामाचे सरदार होते आणि निजामाचे सरदार असल्यामुळं अफजल खानाच्या पासून संरक्षण करण्यासाठी ही मूर्ती आपल्या हिंदू धर्मातल्या पंडितांनी गपचूप त्यांच्या हाती स्वाधीन केली आणि ती पंढरपूरवरून माढ्यात आल्यानंतर हे माढ्याच्या जे गाभाऱ्यात तिकडे दाखवलं. या गाभाऱ्यामध्ये एक हे आहे अंबारा काय म्हणते भुयार आहे. त्या भुयारामध्ये ते ठेवली होती. बऱ्याच दिवसानंतर मग ते रावराजे निंबाळकर यांनी ही मशिदीसारखं बांधकाम करून या मूर्तीचं या ठिकाणी स्थापना केली. त्यावेळेस ही शिवकालीन मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. या मंदिराला 700 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. या मंदिराच्या व्यवस्थापन समितीनं आत्ताच या मंदिरावरती मशिदीचं स्ट्रक्चर सोडून शिखराचं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावरती कळस बसवलेला आहे. हा कार्यक्रम माढा शहरामध्ये 17/6/2026 रोजी संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंदिरावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं कळस बसवायचं काम झालेलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांच्या मुलाची समाधी म्हणजेच संभाजीराजे निंबाळकर यांची महादाजी निंबाळकर यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहावयास अशा इतिहासकालीन आणि स्कंद पुराणामध्ये जे ऋषीमुनींनी वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचं, त्या सर्व खुणा या मूर्तीच्या अंगावरती असून ही मूळ मूर्ती आणि खरी मूर्ती ही माढा शहरामध्ये आहे. ही आमच्या माडेकरांचं भाग्य आहे आणि इथून जाणाऱ्या सगळ्या दिंड्या या मूर्तीचं दर्शन पायावर डोकं ठेवून घेतलं जातं. ही सर्व वारकऱ्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. धन्यवाद.